नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलेश उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. बरेच दिवसाने तुम्हाला परत एकदा भेटायला आलो आहे आणि त्याचं कारण म्हणजे गेले महिनाभर मी व्हिडिओ करण्यात माझं मनच लागत नाही आहे. काय तेच आणि तेच सातत्यानं तुमच्याशी तेच बोलत राहायचं म्हणून मी माझं मनच तयार नाही. कारण माझे सगळे बहुतेक व्हिडिओज हे पाठांतर केलेले नसतात, ते उत्स्फूर्तपणे मला ते एखाद्या विषयावर काय विचार येतात ते मी तुमच्यापुढे मांडत असतो. आणि दुसरं, नेहमीप्रमाणे मी माझ्या राईटअप आणि रिसर्चवर लिहिण्यावर मी फोकस केल्यामुळे, कारण लोकवाहिनी या नागपूरच्या दैनिकाला मला आठवड्यात 2 आर्टिकल द्यावे लागतात, त्यामुळे रिसर्च करावा लागतो, त्याच्यामध्ये मी मग्न असल्यामुळे. पण आत्ता जी गेल्या आठवड्यामध्ये 2-4 दिवसापूर्वीच सचिन अहिर यांनी जी उलटी उडी मारून शिंदे सेनेमध्ये दाखल झालं, त्यानंतर ते जवळजवळ 6-7 वर्ष ना ते म्हटलं ह्या विषयावर आपल्याला बोलायला पाहिजे. कारण का, सचिन अहिर जेव्हा शिवसेनेमध्ये आले त्याच वेळेला मला माहीत होतं की हा माणूस काही इथे टिकणार नाही, बाहेर जाणार. पण गेली 6-7 वर्ष ते आदित्यबरोबर सावलीप्रमाणे राहिले. म्हणजे जिथे आदित्य आहे तिथे सचिन अहिर आहे. आणि मला सतत वाटत होतं की त्यांना सचिन अहिर हे जे काय आता 6 खासदार वगैरे गेले ते बघून मला असं वाटत होतं की सचिन अहिर हा पुढे करून आदित्य ठाकरेंना शिंदे आता टार्गेट करणार. आणि त्या लिस्टमध्ये वरळी मतदारसंघ हे टॉप आहे आणि तिकडे शिवसेनेचे 2 आमदार आहेत, सुनील शिंदे आणि सचिन अहिर. तर त्याला टॅप करण्याचा हे शिंदे नक्की प्रयत्न करणार असं मला वाटत होतं. आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मनात असं येत होतं की शिंदे म्हणजे हे शिंदे त्यांना टॅप करीत असताना शिंदेंकडनं आपल्याला काय ऑफर येते आणि आपल्या पदरात काय पडतं हे याचं कन्फर्मेशन आणि त्या संधीची वाट सचिन अहिर पाहत होते. आणि त्यांना जेव्हा ती कन्फर्मेशन मिळालं की मला उपसभापतीपद विधान परिषदेचे मिळणार याची जेव्हा त्याला खात्री झाली, त्यावेळेला त्यांनी टुमकर तिथे उडी मारली. आता या सचिन अहिर जेव्हा आले ते सगळे पक्ष करून आले. पहिले काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, तिकडनं ते मिनिस्टर झाले आणि 19मध्ये त्यांनी शरद पवारांना गुड बाय केलं आणि ते शिवसेनेमध्ये आल्याबरोबर त्यांना उपनेतेपद मिळालं. त्याशिवाय भारतीय कामगार सेने या एवढ्या मोठ्या संघटनेचे त्यांना जनरल सेक्रेटरी पद मिळालं. तरी पण समाधानी नव्हते. सातत्याने आदित्य ठाकरेंबरोबर ते होते. विधान परिषदेमधली आमदारकी त्यांना मिळाली, कारण ते त्यांनी आदित्यच्या निवडणुकीच्या वेळी तिकडनं उमेदवारी भरली नव्हती म्हणून. आणखीन काय पाहिजे? हे सगळं बघितल्यावर महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी किती खाली गेली हे आपल्या निदर्शनास येते. आणि काय आहे की पहिले आपले 40 आमदार गेले, पळून गेले, पळवले गेले. त्यानंतर काही नेते मंडळी गेली, काही आजीमाजी खासदार गेले आणि आता हे 6 खासदार. यावरनं असं वाटतं ना की महाराष्ट्रातील राजकारणाने सगळ्या नीतिमूल्यांना तिलांजली दिली आहे. आणि तिलांजली तर दिलीच आहे. आणि महाराष्ट्राचं राजकारण, खरं राजकारण आहे, राजकारणातनं समाजाला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दिशा द्यायची होती. ते राजकारण, दिशा देणाऱ्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अंत झाला आहे असं मला सातत्याने वाटते. कळलं की नाही? आणि एखादा नेता ज्याच्याकडे आणि महाराष्ट्र, एखादा नेता म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र हे जे चाललं आहे आता 6 खासदार गेले, याच्यानंतर काही नगरसेवकांना टार्गेट करणार आहेत, आमदारांना टार्गेट करणार आहे. मला असं वाटतं ना सातत्याने की महाराष्ट्र ही आता, महाराष्ट्राचं राजकारण ही नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, नेते यांच्या घाऊक विक्रीचं मोठं केंद्र महाराष्ट्र बनत चाललेलं आहे, किंवा ते झालेलंच आहे असं मला सातत्याने वाटतंय. आणि ज्या नेत्याकडे प्रचंड पैसा आहे तो त्याच्या मर्जीनुसार आणि त्याच्या पैशाच्या जोडीला त्याच्या आता सत्ता आहे आणि सत्तेबरोबर त्याच्याकडे ED आहे, CBI आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, न्यायालयाला त्याने आपल्या पायाखाली दाबून ठेवलं आहे, त्याच्याकडे संसदेत राक्षसी बहुमत आहे, त्यानंतर ब्युरोक्रासीने म्हणजे नोकरशहाने त्याच्यावर लोटांगणं घातले. ही सगळी अस्त्र बरोबर असल्यावर तो राजकीय नेता किंवा तो राजकीय पक्षात आपापल्या मर्जीनुसार कुठल्याही पक्षातले आमदार, खासदार, नगरसेवक, नेते यांना ह्या घाऊक विक्रीतनं आपल्याकडे घेऊ शकतात आणि राजकारणामध्ये होत्याचं नव्हतं ते करण्याची कपॅसिटी त्या लोकांकडे येते, हे यातनं दिसते.
म्हणजे आपमध्ये आपण पाहिलं आप ज्या आप म्हणजे त्या आपला दिल्लीमध्ये केजरीवालच्या पक्षाचे वातात आपण बघितली, तृणमूल काँग्रेसची वाढच्या वातात बघितली. आता शिवसेनेला दुसऱ्यांदा शिवसेना पक्षामध्ये फोडाफोडी करण्यात आली आहे. याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, नंतर उत्तर प्रदेशमधला समाजवादी पक्ष आहे, त्यानंतर त्यांची कमळाबाईची नजर ही दक्षिणेकडे पण आहे, दक्षिणेतील राज्यांवर पण आहे. असं करत हा त्यांचा सत्तेचा भस्मासुर सर्वत्र पसरून त्यांचा डोळा काँग्रेसवर पण आहे आणि त्याच्यासाठी पण त्यांचे ऑपरेशन कमळाबाई सुरू झालेलं आहे. असं माझे दिल्लीतील सूत्रांनी मला ही माहिती दिली. त्यांचं सगळीकडे चाललं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना ते डिलिमिटेशन ॲक्ट आणून आणायचंच आहे, कळलं की नाही. तर ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये होत आहे काय की ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः स्थापन केलेल्या स्वतःच्या मेहनतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरवलेल्या शिवसेनेसारख्या पक्षाचं शिवसेना पक्ष, शिवसेना हा ब्रँड आणि ठाकरी भाषा यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल की काही अशी शंका माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली आहे. खरं सांगतो तुम्हाला मनापासून ना की याच्यामागे काहीतरी मोठं राजकीय षडयंत्र आहे की ही आत्ता जे चाललं आहे शिवसेना दुसऱ्यांदा फोडली, ह्याच्यामागे एक नियोजित आर्थिक नियोजन केलेली शिंदे, फडणवीस, मोदी, शाह यांची एक नियोजित योजना आहे की जेणेकरून ठाकरे ब्रँड, ठाकरी भाषा आणि शिवसेना यांना नामशेष करायचं अशी जी योजना आहे ना. आणि ह्या योजनेमुळे याचे राजकीय परिणाम काय होणार आहेत, ह्या षडयंत्राच्या बळावर किती, या षडयंत्राच्या होळीमध्ये किती लोक होरपळले जाणार आहे, याला जबाबदार कोण? शिवसेने म्हणजे एकनाथ शिंदेंची राजकीय अस्तित्वाची लढाई की त्यांची महत्त्वाकांक्षा? मोदी, शहा आणि शिंदे यांचं हे षडयंत्र की ही त्यांची राजकीय खेळी आहे की उद्धव आणि राज यांना सातत्याने दबाव ठेवण्याची ही राजकीय खेळी आहे? याचं विश्लेषण आणि अवलोकन करणं आवश्यक आहे असं मला सातत्यानं वाटते. आता हे एकनाथ शिंदेचं राजकारण, बरं एकनाथ शिंदे राजकारणात कधी मोठे नव्हते आणि नाहीत. त्यांची जी पात्रता होती ती काही थोड्याफार प्रमाणात ठाणे जिल्ह्यापलीकडे त्यांचं काहीच अस्तित्व नव्हतं, कळलं की नाही. पहिलं त्यांनी काय केलं, पण फडणवीसांनी त्यांना ते मुख्यमंत्रीपदाचं गाजर दाखवलं आणि त्यांच्याबरोबर 40 आमदार इकडनं पळवून ते गुवाहाटी वगैरे करत मुंबईत आणून त्यांना मुख्यमंत्री केलं. आता ही खेळी शिंदेची जी खेळी होती ती मोदी आणि शहानी करून त्यांनी एकाच दगडात 2 पक्षी त्यावेळेला मारले. एक म्हणजे शिवसेना फोडली, 40 आमदार करून शिवसेनेचं सरकार पाडलं, आणि दुसऱ्या बाजूला जे फडणवीसांचं महाराष्ट्रामध्ये राजकीय महत्त्व वाढत चाललं होतं त्यांना त्यांची जागा दाखवली, त्यांना अपमानित केलं आणि त्यांना डिमोट करून एक पदर खाली आणून एक स्टेप त्यांना खाली आणून उपमुख्यमंत्रीपदावर त्यांना काम करायला लावलं. अशी ही त्यांची राजकीय खेळी होती, कळलं की नाही. तुम्हाला मजा सांगतो आता की हे सगळे जे चाललं आहे ना, हे काय बी जे पीनेच केलं आहे असं नाही. मी कित्येकदा म्हणत असतो की महाराष्ट्र जे काय भोगतंय ते काँग्रेसने इथे घाण करून ठेवलेली होती आणि बी जे पीने आता त्या घाणीचं चिखलामध्ये रूपांतर केलेलं आहे. कसं ते बघा. आता कसं होतं, पूर्वी म्हणजे 1960 ते 70च्या दशकामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्राला मोठा बलवान सुदृढ असा विरोधी पक्ष होता, कळलं की नाही. पण पुढे यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील आणि या तिघांनी पुढे काय केलं, कारण शेतकरी कामगार पक्षामध्ये ध्येयवादी, तत्त्ववादी, धोरणी, हुशार आणि ज्यांनी जग पाहिलं आहे, ज्यांना राजकारणाची समज आहे, असे धोरणी नेते त्या पक्षामध्ये होते आणि त्याचं महत्त्व त्या काळात वाढत पण चाललेलं होतं. तेव्हा ह्या त्रिकुटाने म्हणजे यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि आपले वसंतदादा पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षामधील वेचून एक करून प्रख्यात असे त्यांचे जे धोरणी नेते होते त्यांना काँग्रेसमध्ये आणून प्रस्थापित केले. कळलं. प्रस्थापित केल्यामुळे काय झालं की शेतकरी कामगार पक्ष हा जो काँग्रेसला पर्यायी पक्ष म्हणून पुढे येऊ शकत होता तो नामशेष होऊ लागला आणि आत्ता सध्याच्या घडीला त्याचं अस्तित्व हे फक्त रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्येच आहे,
कळलं की नाही. पण काँग्रेसने जे ऑपरेशन म्हणजे शेतकरी कामगार पक्षामध्ये जी फूट पाडून हळूहळू फूट पाडली आणि शेतकरी कामगार पक्षाला नामोहरम केलं आणि बी जे पीने शिवसेना आणि इतर राजकीय प्रादेशिक राजकीय पक्षांचे जे खच्चीकरण करून त्यांची पोळातोड चुकली, याच्यामध्ये एक जमीन अस्मानाचा फरक आहे. मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे यांच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षामध्ये फार धोरणी माणसं होती, फार हुशार होती, तत्वनिष्ठ होती. त्या लोकांना काँग्रेसमध्ये आणून त्यांना प्रस्थापित करून त्यांना मंत्रिपद अध्यक्षपद सगळं देऊन काँग्रेसने आपला वैचारिक पाया जो होता तो अधिक समृद्ध केला. भारतीय जनता पक्षामध्ये तत्व ही जी काही कन्सेप्ट आहे त्याला ताराच नाही आहे. त्यामुळे तुम्ही या इथे आमच्याशी सौदा करा, त्या सौद्यानुसार तुम्ही आमदार बना, खासदार बना आणि आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा संसदेमध्ये आणि राज्यातील विधानसभा विधान परिषदेत आम्हाला पाहिजे तसं मतदान करा. मग आम्ही तुम्हाला आमच्या जे धुलाई यंत्र त्याच्यामध्ये टाकू, त्यातनं बाहेर पडला तुम्ही भ्रष्टाचारमुक्त व्हाल आणि भ्रष्टाचारमुक्त झाल्यानंतर परत तुम्ही भ्रष्टाचार आणि व्यभिचार करायला मोकळे. आमची महाशक्ती तुमच्या पाठीशी असं एक दळिद्री राजकारण काँग्रेसनंतर आता भाजपने महाराष्ट्रात नाही अखंड हिंदुस्थानात त्याने हे सुरू केलेलं आहे. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं माहिती आहे की ते म्हणजे एवढं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले आता जे शिवसेनेतले नेते गेले, म्हणजे मी जसं म्हटलं की शेतकरी कामगार पक्षामधील जे काही नेते मंडळी गेली आणि शिवसेनेतली नेते मंडळी आता जी भाजपमध्ये गेली, शिंदेंबरोबर गेली, यांच्या क्वालिटीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. शिवसेनेतले जे लोक नेते मंडळी बाहेर पडले त्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांचा एक अपवाद वगळता तत्त्वज्ञान, अभ्यास, हुशारी या फ्रंटवर सगळीकडे आनंदच आहे. अत्यंत सुमार अशा दर्जाचे नेत्यांनी पक्षांतर करून सत्तेसाठी स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पैशासाठी हे त्या बाजूला गेलेले आहेत. कळलं की नाही. आज माध्यमामध्ये काय म्हटलं जातं तर शिंदेंना जे काय काट्याने काट्या काढण्यासाठीच शिंदेंचा उपयोग अमित शहा आणि मोदी करून घेत आहेत. अमित शहाचं इंटेन्शन क्लिअर आहे की त्यांना महाराष्ट्रात एक पंतप्रधान पदासाठी फडणवीसांच्या रूपाने त्यांना एक प्रतिस्पर्धी दिसतो, त्याला तिथे बांधून ठेवायचं, त्याला साखळीत अडकून ठेवायचं, त्याला वरती येऊ द्यायचं नाही, त्याच्या मार्गात अनंत अडथळे निर्माण करायचे. याच्यासाठी ते शिंदेना सातत्यानं पाठीशी घालत असतात. कळलं की नाही. आणि शिंदे दुसऱ्या बाजूला काय करत आहेत तर त्यांची जी राजकीय अस्तित्वाची लढाई चालू आहे त्याच्यामध्ये राजकारणात क्रिकेटमध्ये कसं युटिलिटी प्लेअर असतात त्याचप्रमाणे शिंदे देखील मी युटिलिटी प्लेअर आहे. तुम्ही सांगाल ती असाइनमेंट शिवसेना एकदा काय दोनदा काय मी आणि तिसऱ्या वेळेला पण करून तुम्हाला दाखवतो. असं करून ही गोष्ट आणि तुमची महाशक्ती माझ्या फक्त बाजूला राहू दे, तुमची सगळी अस्त्र माझ्याकडे द्या, याच्या बळावर मी हे करून दाखवतो आणि ते त्या माध्यमातून स्वतःची राजकीय युटिलिटी मोदी आणि शहाकडे परत ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे. कळलं की नाही. मला सर्वात वाईट काय वाटतं माहिती आहे की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्धव साहेबांच्या सेनेची राजकीय बेईमानी, गळती आणि पडझड रोखण्यासाठी उद्धव सेनेकडनं काही राजकीय खेळीकडून त्या अंमलात आणल्याचं काही निदर्शनास येत नाही. कळलं की नाही. त्याचे प्रतिसाद याच्यावरचा निषेध करण्यासाठी शाखांमधनं काही प्रतिसाद येतो आहे याची पण वानवाच दिसते. आणि आपण जेव्हा आणि शिवसेनेनं असं जे म्हटलं जातं की जाणार आहे ते जाऊ द्या असं जेव्हा आपण म्हणतो असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळी या पडझडीमुळे होणारे राजकीय परिणाम, मराठी भाषिक समाजावर होणारे त्याचे राजकीय परिणाम, शिवसैनिकांच्या मनोबलाकडे आणि मानसिकतेवर पडणारा त्याचा परिणाम याचा विचारच केला जात नाही आहे. आणि ह्या सर्वांमुळे काय होते की मराठी भाषिक लोकांच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे जो ठाकरे ब्रँड आहे, ठाकरी भाषा आहे आणि शिवसेना यांच्या फाउंडेशनला म्हणजे याच्या मुळाला धक्का लागू शकतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता कसं आहे माहिती आहे का, याचं कारण काय.
याचं कारण काय दिसतंय की स्वर्गवासी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि शिवसेना यांच्याबद्दल मराठी मनात आणि प्रत्येक मराठी घरामध्ये अत्यंत आदराचं स्थान आहे. त्याचप्रमाणे उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल मराठी मनामध्ये प्रचंड अशी सहानुभूती आहे. पण हा झाला पास्ट. बाळासाहेब ठाकरे 2012 साली त्यांचं निधन झालं. उद्धवसाहेबांबरोबरची जी सहानुभूती होती ती 2019 ते 22पर्यंत होती. हळूहळू ती कमी होण्याची शक्यता असते, झाली नाही आहे पण असते. आता हे झालं सगळं आभासी जग. पण शिवसेनेतील काही वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही की या आभासी राजकारणाचा उपयोग त्यांना सातत्याने करावा लागतो आहे. शिवसेनेबरोबर बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व आणि उद्धव साहेबांची सहानुभूती यांचा उपयोग करून ते राजकारणात धरून आहेत. कळलं की नाही? या आभासी राजकारणाचा परिणाम काय होतो? तुम्हाला पुढे जाता येत नाही, तुम्ही राजकारणात त्याच्यावर तग नाही धरू शकत. कळलं? आणि हे तथाकथित जे शिवसेनेतील हे जे आभासी आणि आवाजी बोलवचन नेते यांनी काय केलं, यांच्या ह्या वृत्तीमुळे, बोलवचन नेत्यांमुळे काय झालं आहे की शिवसेनेचा जो महाराष्ट्रात दरारा होता तो दरारा भुईसपाट झालेला आहे. हे आभासी आणि आवाजी नेत्यांच्या लक्षातच येत नाही आहे. त्यामुळे शिवसेनेला प्रचंड नुकसान होत आहे, झालेलं आहे. आता जे काही 6 खासदार गेले की नाही, त्या 6 खासदार गेले ते गेले त्यावेळेला यातील काही बोलवचन नेत्यांनी त्यांच्या बोलीभाषेतनं, त्यांच्या लिखाणातनं, त्यांच्या कृतीतनं काही विशेष असं बाहेर पडलं नाही. मग त्यांनी आवाजी नेतृत्वाने काय सांगितलं या वरिष्ठ नेत्यांनी, तर आम्ही ऑपरेशन तुडवास आता सुरू करणार आहोत. पण त्यांच्या ह्या आभासी नेत्यांच्या आव्हानानुसार प्रतिसाद म्हणून कुठल्याही शाखेतनं मुंबईसारख्या शहरातनं कोणी यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून कुठलाही शिवसैनिक रस्त्यावर आला नाही, यांची पात्रता आहे. कळलं की नाही? ते यांचं या गोष्टीकडे आणि ही सर्व मंडळी आहेत की नाही, तुम्हाला सांगतो, ज्यांच्यामुळे हे सर्व घडून आलेलं आहे. यांच्यामुळे काय झालं आहे की पक्षाबरोबर उद्धव साहेबांकडे खरं फीडबॅक राजकीय होतच नाही. शिवसैनिकांकडनं जे काही शाखांमधलं फीडबॅक आहे ते येतच नाही. कारण ही जी काही मंडळी आहे, वरिष्ठ नेत्यांची मंडळी आहे, त्यांचं राजकीय अस्तित्व हे केवळ रोज मातोश्रीवर त्यांना असलेला, म्हणजे मातोश्रीवर उद्धव साहेबांबरोबर असलेली रोजची फोटो सेशन, छायाचित्रणाची सेशन चालतात तिकडे लोक येणारं ते, आणि मातोश्रीवर यांना असलेला रोजचा प्रवेश, याच्या बळावर हे सगळं चाललेलं आहे. यांचं सगळं चाललेलं आहे. कळलं की नाही? त्यामुळे गेल्या 10-12 वर्षामध्ये या लोकांनी विशेषतः 2012पासनं या लोकांनी शिंदे नंतर फडणवीस, मोदी शहानी काय केलं, पहिली टीका करायला सुरुवात शिवसेनेवर. नंतर टीकेची झोड उठवली. टीकेची झोड उठवल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप केले. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मग मातोश्रीवरचा माफिया यासारखी विशेषणं उद्धव साहेबांना लावली गेली. आणि याच्यावरची काही प्रतिक्रिया येतच नाही. त्या म्हटल्यानंतर त्यांचा मोर्चा त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक, नेते मंडळी, त्यानंतर आमदार, खासदार यांची घाऊक खरेदी विक्री करायला या लोकांनी सुरुवात केली. कळलं? आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत हे या वरिष्ठ बोलवचन नेत्यांच्या कधीच ध्यानात आले नाही. कळलं की नाही? त्यातले काही जण तर सतत बोलवचन करून आपलं स्वतःचीच छाती शिवसेनेचं वाघ म्हणून घेण्यात मग्न झालेले होते. कळलं? दुसरा असं आहे की हे जे आभासी आणि आवाजी नेते आहेत, कळलं की नाही, जे नुसते फक्त बोलतात, लिहितात, याच्या पलीकडे यांचं काही राजकीय अस्तित्व नाही. यांचं शिवसेनेच्या शाखांचं राजकारणामध्ये अशी काही भरीव कॉन्ट्रिब्युशन म्हणताना भरभक्कम काहीतरी यांनी पक्षासाठी केलं असंही काही नाही. बोलवचन करण्याव्यतिरिक्त त्यांनी काही केलेलं नाही. शाखांशी त्यांचे काही कॉन्टॅक्टच नाही. कळलं की नाही? अशी परिस्थिती असलेले हे लोक फक्त, मी जसं मगाशी म्हणलं की फक्त मातोश्रीवरचा यांचा सहवास आणि त्यांना असलेला तिकडचा प्रवेश आणि साहेबांबरोबरची त्यांची फोटो सेशन,
याच्या बळावर हे लोक राजकारणात पग धरू नयेत. कळलं? आता उद्धव साहेबांबरोबर ही सगळी जी मी म्हणली टीका झाली, टीका ही जोड झाली, याच्याविरुद्ध कसलीही प्रतिक्रिया यांच्याकडनं रस्त्यावर उमटली नाही. त्यामुळे झालं काय की गल्ली बोळातला येरागळा राजकीय कार्यकर्ता देखील ठाकरे कुटुंबीय, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत हीन दर्जाची टीका टीका सतत गेली 12 वर्ष करत आहेत. पण त्याला रस्त्यावरून प्रत्युत्तर देणारा एकही नेता या वरिष्ठ नेत्यामध्ये नाही आहे की ज्यांच्या आव्हानाला किंवा त्यांनी स्वतः येऊन काहीतरी ऑर्गनाईज केलं बाबा याला रस्त्या. कारण शिवसेनेची परंपरा आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 1984 साली शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला कुठले तरी मराठवाडा किंवा विदर्भामध्ये काहीतरी कोणीतरी चपलाचा हार घातला. या एका घटनेमुळे महाराष्ट्रात त्या भागामध्ये मराठवाडा, विदर्भ वगैरे या सर्व भागांना उत्स्फूर्तपणे प्रचंड मोठी दंगल उसळली झाली. आटोक्यात आणताना ती मुंबईमध्ये पण पसरूला शासनाला भयंकर कष्ट करावे लागले ती दंगल आटोक्यात आणण्यासाठी. आणि हे यांचं आभासी आवाजी नेत्यांचं फक्त मोठ्या मोठ्या वल्गना करणं याच्यामुळे पक्षात ही जी लोक मंडळी चालली आहे त्याला खात्री झालेली आहे की आता याची प्रतिक्रिया काही होणार नाही. जसं म्हणालं की ऑपरेशन तुडवा करतो, एकही शिवसैनिक रस्त्यावर आला नाही. नाहीतर काय तुम्हाला सांगता, आजही माझ्यासारखे असे अनेक कट्टर शिवसैनिक अजून आहे की त्या काय तो संजय दीना पाटील ह्या ज्या मुजोर खासदार आहे ना, त्याचं ऑपरेशन करायला ना करण्याची खास आणि हिंमत आजही अशा जुन्या शिवसैनिकांच्या मनात आणि हातामध्ये तेवढी ताकद आहे. पण हे ह्या बोलवचन नेत्यांना कोण सांगणार ना, अशी परिस्थिती आहे. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला खरं सांगतो, भूतकाळ आठवून भूतकाळातील स्मृती जागवून आभासी विश्वात रममाण राहून कोण कुठलीही व्यक्ती कुठेही कधीही पुढे जात नाही. वर्तमानात जगून कार्यरत राहून जे कार्य करीत राहतात ते पुढे इतिहास घडवतात. हे एक राजकीय सत्य आहे. कळलं? बाळासाहेब ठाकरे यांना ही गोष्ट माहीत होती. कळलं की त्यातली एक काय ती कळलेली होती. त्यांनी त्यातलं वास्तव ओळखलं होतं आणि त्यामुळे ते सतत ना कार्यरत राहून पुढे गेले आणि शेवटपर्यंत ते प्रत्येक आघाडीवर विजयी होत राहिले आणि शेवटपर्यंत ते शिखरावरच राहिले. सत्ता त्यांच्या हातात असू दे किंवा सत्तेच्या बाहेर असू दे, बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व शेवटपर्यंत यशाच्या शिखरावरच राहिलं. आणि आता जे आभासी नेतृत्व, आभासी आवाजी आणि जे बोलबच्चन नेतृत्व आहे काही नेत्यांचं, कळलं की नाही, हे सर्व नेते मंडळी ही गोष्ट प्रामुख्याने विसरले की भूतकाळात जगणारे आणि आभासी जगात जगणारे लोक इतिहास क्रिएट करू शकत नाही. हे तुम्हाला मला कळतं, पण ह्या लोकांना कळत नाही. त्याला तुम्ही आणि मी काय करणार हो. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, उद्धव ठाकरे म्हणून ही गोष्ट करू शकतात, डेफिनेटली करू शकतात. फक्त मी आणि माझे 6 हा जो ॲटिट्यूड आहे, या ॲटिट्यूडमधनं जर उद्धव साहेब बाहेर आले तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये परत एकदा प्रत्येक आघाडीवर मोठे चमत्कार करून दाखवण्याची ताकद जुन्या सैनिकांमध्ये आणि आता जी नवीन पिढी येणारी सैनिक आहेत त्यांना मोल केलं तर त्यांच्यामध्ये आहे. उद्धवजी, हे तुम्ही ऐकताय ना मी काय सांगतोय ते? मित्रांनो, हे जे राजकीय सौदेबाजीचं जे काही षडयंत्र गेले कित्येक दिवस शिवसेनेच्या विरोधात चाललं आहे गेली काही वर्ष, त्याच्यावरची माझी आज आलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. कळलं की नाही? तुमच्यापैकी कित्येक लोकांना ते आवडेल, कदाचित न आवडेल, पण एक राजकीय निरीक्षक, एक राजकीय विश्लेषक म्हणून माझ्या मनात जे शिवसेनेबद्दल आलं, कळलं की नाही, ते मी आज मनोगत व्यक्त केलं. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर न चुकता त्याला लाईक करा, तो शेअर करा, तुमच्या विभागातील राजकीय नेत्यांना देखील पाठवा आणि न चुकता माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. नेहमीप्रमाणे जाता जाता नेहमी सांगतो की जिथे असेल तिथे आपलं मराठीपण सिद्ध करा. छातीटोकपणे सांगा की आम्ही मराठी आहोत. मराठीमध्ये सर्व परप्रांतीयांशी बोला. आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर.